नागरिकांना आणि पक्षकारांना जलद तसेच योग्य न्याय मिळवून देण्याची जबाबदारी वकील आणि न्यायमूर्तींची असून यासाठी वकिलांनी पक्षकारांची बाजू उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्याय निवाड्याचे संदर्भ देऊन अभ्यासपूर्वक आणि कमी युक्तिवाद करून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी केले। पैठण येथे नव्याने स्थापन झालेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आलं। यावेळी न्यायमूर्ती संजय देशमुख, न्यायमूर्ती विभा प्रभाकरराव इंगळे, न्यायमूर्ती एन शिवराज गोपीचंद खोब्रागडे, पैठणचे नवनियुक्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश्वर गाडवे, महाराष्ट्र गोवा काउन्सिल बारचे अध्यक्ष वसंतराव सोळुंके, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना घुगे म्हणाले की पैठणच्या ऐतिहासिक आणि संतभूमीत जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना होत असून यामुळे नागरिकांना कमी वेळेत जलद न्याय मिळण्यास मदत होणार असून न्यायासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे टळणार आहेत। नवीन न्यायालयातून सामान्य नागरिकांना योग्य न्याय मिळावा यासाठी वकिलांनी खटला चालविताना अभ्यासपूर्ण मांडणी करून कमी युक्तिवाद करीत लवकरात लवकर योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले। यावेळी न्यायमूर्ती संजय देशमुख, न्यायमूर्ती एन शिवराज खोब्रागडे, न्यायमूर्ती विभा प्रभाकरराव इंगळे यांची भाषणे झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप जाधव यांनी केले। या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, सोमनाथ परदेशी, तुषार पाटील, ज्योती काकडे, प्रशांत जगदाळे, बाळासाहेब माने, किशोर चौधरी, शहादेव लोहारे, राजू मापारी, वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष खडसन, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक शेवतेकर, ॲडव्होकेट अनिल जोशी, प्रीतम साबू, ॲडव्होकेट शेख शकील बागबान, ॲडव्होकेट वैभव चव्हाण, ॲडव्होकेट इम्रान याकूब शेख, ॲडव्होकेट स्वप्नील उगले, ॲडव्होकेट संदीप नाडे, ॲडव्होकेट रमेश गव्हाणे, ॲडव्होकेट आसवा मेहबूब खानापुरे, ॲडव्होकेट राजेंद्र गोरडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।